2च्या जमिनी वर्ग 1 मध्ये वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 मध्ये वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 मध्ये वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 मध्ये काय मागणी आहे आपली आज? गेल्या 2 वर्षापूर्वी धाराशिव शहरासह जिल्ह्यातील ज्या जमिनी होत्या त्या जमिनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी कुणालाही विश्वासात न घेता, कुणालाही नोटीस न देता, कुणालाही सूचना न करता ज्या वर्ग 1च्या जमिनी होत्या त्या वर्ग 2मध्ये केलेल्या आहेत. आणि त्या जी जमिनी वर्ग 2मध्ये केल्या त्या अगदी सुट्टीच्या दिवशी हा प्रकार केलेला आहे. तो आमच्या या जिल्ह्यातल्या सर्व लोकांसाठी त्या दिवशीचा दिवस हा आमच्यासाठी काळा दिवस झालेला आहे. गेल्या 2 वर्षापासून जिल्हाधिकारी उस्मानाबाद धाराशिव यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब यांच्याकडं आम्ही सातत्यानं जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत पाठपुरावा केला. ज्या वर्ग 2 जमिनी होत्या त्या वर्ग 1मध्ये करण्यासाठी हा पाठपुरावा गेल्या 2 वर्षापासूनचा जो पाठपुरावा आहे त्या पाठपुरावा केल्यामुळं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी एक सदस्यीय समिती निर्माण केली आणि त्याच्याकडं वर्ग 2 असलेल्या जमिनी वर्ग 1मध्ये घेण्याचा अहवाल द्यावा म्हणून त्यांनी एक सदस्यीय समिती निर्माण केली. आणि त्या सदस्यांना सांगितलं की हा अहवाल 1 महिन्याच्या आत देण्यात यावा म्हणून. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाशजी पाठक साहेबांनी महाराष्ट्र शासनाकडं हा अहवाल दिलेला असावा अशी आमची मानसिकता झाली. कारण 1 महिन्याचा कालावधी दिलेला होता, त्यावर 2 महिने पूर्ण उलटलेले आहेत. तर आमची अपेक्षा अशी आहे की अविनाशजी पाठक साहेबांनी महाराष्ट्राचे महसूल मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब यांच्याकडे तो अहवाल देऊन आम्हाला उस्मानाबादकरांना, धाराशिवकरांना न्याय मिळवून द्यावा अशासाठी आज आम्ही धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकरी, प्लॉटधारक या सगळ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. आणि जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की हे तात्काळ महाराष्ट्र शासनाकडे आपण निवेदन आमचं द्यावं आणि आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या भावना ज्या आहेत त्या महाराष्ट्र शासनापर्यंत आपण पाठवाव्यात अशाचं आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. आणि अपेक्षा आहे की या 8 ते 15 दिवसामध्ये आम्हाला महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री विखे पाटील साहेब हे न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा आहे. आणि आम्ही विखे पाटील साहेबाला विनंती करतोय की लवकरात लवकर आपण करावं, कारण 2 वर्षाचा कालावधी झालेला आहे. या धाराशिव जिल्ह्याचा, उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार महायुतीचा पडलेला आहे, हेही आपण लक्षात घ्यावं. येणाऱ्या काळामध्ये विधानसभा आहे, त्या विधानसभेला सामोरे जाण्यासाठी या धाराशिव जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना, प्लॉटधारकांना न्याय मिळवून द्यावा अशी आपल्याकडे आम्ही अपेक्षा करतो.